हिटलर गाणं आले त्याच्या आयला त्या गाण्याच्या स्प्लेंडरवाल्या त्याच्या आयला त्या याच्यापेक्षा जास्त स्प्लेंडरवाला जास्त फेमस आहे आजकाल. हा? बोल बोल बोल. मी मराठी सीखती थोड़ी थोड़ी. लिटिल लिटिल उसके आगे वाहने सौका काय चालू. करतो तुम्ही? हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. तुमचं नवीन ब्लॉग्स मध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण निघालोय वॉटरफॉल रॅपलिंग साठी. ते लोकेशन असणार आहे त्र्यंबकेश्वर आणि माळशेज घाटाच्या मध्यभागी असणार आहे. आता आपण आहे दादर स्टेशन जवळ स्वामीनारायण मंदिराजवळ. सर्वजण इकडे एकत्र मिळणार आहेत. 20 ते 25 जण या जर्नीचा सहभाग घेणार आहेत. आता आपण ह्या जर्नीची एन्जॉय करूया आणि पुढे जाऊन भेटूया ह्या ब्लॉग्स मध्ये काय काय होत आहे. तोपर्यंत लेट्स गो. लोकेशन असं बोलायचंच नाही कोणाला. मी चला लेट्स गो लेट्स गो लेट्स गो. गाईज, आपली आता जर्नी स्टार्ट होते इथून. ही आहे आपली बस. चला तर भेटूया पुढे जाऊ. हेलो गाइस. भारत माता की. चालू आहे का? चालू आहे चालू आहे. इसलिए बंद हुआ वो वीडियो चालू है. नमस्कार मित्रांनो, आता आपण निघणार आहोत गजराई वॉटरफॉलच्या दिशेने. आपण सकाळी पहाटे 5 वाजता इथे पोहोचलो. थोडा आराम केला, चाय नाश्ता केला. त्यानंतर आपण आता निघतोय गजराई वॉटरफॉलच्या दिशेने. आपल्यासोबत भरपूर अशा मंडळी आहेत. मुंबई पुणे अशा बॅच ऑर्गनायझरनी इथे रेडी केलेल्या आहेत. आता आपण तिकडे जाऊया. ही जर्नी कशी असते ती आपण पाहूया आणि एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न करूया. या ब्लॉग्समध्ये तुम्हाला सर्व पाहायला मिळेल. तोपर्यंत कंटिन्यू पाहत राहा. वालिवरे गाव हे निसर्ग संपन्न असून या गावाजवळ अनेक प्रसिद्ध ट्रेक पाहायला मिळतात. या गावाजवळ थरारक मानला जाणारा ट्रेक म्हणजे मोरोशीचा भैरवगड आहे. तसेच फेमस अड्राई जंगल ट्रेक इथेच आहे आणि सगळ्यात प्रसिद्ध असलेला काळू धबधबा पण इथेच आहे. आपल्या या वॉटरफॉलच्या जर्नीमध्ये आपल्यासोबत पराग पण आहे आणि परागनी आपल्याला ह्या जर्नीमध्ये इन्व्हाइट केलेलं. आता पराग, काय बोलशील या जर्नीसाठी? खूप दिवसानंतर आपण आता ट्रेल करतोय आणि एकदम वॉटर रॅपलिंग आहे, वॉटरफॉल रॅपलिंग. तर माहोल खूप छान आहे, पाऊस दाटला आणि पूर्ण ॲडव्हेंचरस आहे. तर आपल्याला खूप मजा येणार आहे आणि जे काय असेल ते आपल्याला पुढे पाहायला भेटेल. तोपर्यंत कनेक्टेड राहा आपल्यासोबत. वालिवरे हे गाव हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याशी असून या गावासभोवताली हरिश्चंद्र अभयारण्याचे घनदाट जंगल पाहायला मिळते. मित्रांनो, आता आम्ही भटकलेलो आता रस्ता. आता आपण सरळ रस्त्यावर जाऊया, कारण की आता आम्ही पुढे गेलो परत पाठी येऊन. आता पुढे कंटिन्यू आता करूया ट्रॅक. तुम्हाला दाखवतो आम्ही कोणत्या रस्त्याला गेलेलो. हा पाठी दिसतो तो रस्ता, त्या रस्त्याला गेलो, पण त्या रस्त्याला जायचं नव्हतं आम्हाला जायचं होतं ह्या रस्त्याला. तो पण अजून डिसाइडेड नाही म्हणून आम्ही इथे थांबलोय. आता बघूया आता ते कधी येणार. ते आले ना, आता ते आले ते सांगतील, मग आपण पुढे वाटचाल कंटिन्यू करू. गाईज, आता आपण पोहोचतोय वॉटरफॉल जवळ. वॉटरफॉल जवळ आपण आता अगदीच जवळ पोहोचलोय. मी तुम्हाला बॅक कॅमेरा करून दाखवतो. आहे तो वॉटरफॉल. आता बघूया वॉटरफॉल रॅपलिंग आहे आपली.
आता तिकडे जाऊन माझी तर फर्स्ट टाइम आहे. आपले ते फिंगर क्रॉस करून ठेवलेत पहिल्यापासून, बघूनच थोडा हे होतंय. पराग मला थोडं हे करतोय, चराणार चाकर शिवबाच होणार. माझी फर्स्ट टाइम आहे, पण मला माहिती आहे मी करेन, त्यासाठी आलोय मी ते. असे तर भरपूर जण आपल्यापेक्षा गायगुजरी लोक आहेत तिथे, पण जास्त ओव्हर कॉन्फिडन्स राहणं कधी पण चुकीचं आहे. कधी पण टचवूड राहायला पाहिजे लाईफमध्ये. ओव्हर कॉन्फिडन्स माणसाला डुबवतो, त्यासाठी कधी पण कोणत्या गोष्टीमध्ये ओव्हर कॉन्फिडन्स नाही पाहिजे. सर्व म्हणजे टचवूड असला तर तुम्ही खूप पुढे जाल, आणि ग्राउंड टू अर्थ राहायला पाहिजे लाईफमध्ये. कधी पण आपल्या अंगामध्ये मोठेपणा नसला पाहिजे कोणत्या गोष्टीचा, भले काही पण असू दे. त्यामुळे आपण करणार हे पूर्ण ही वॉटर रॅपलिंग करणार, आणि माझी फर्स्ट टाइम आहे. तुम्ही आता पहा कसं काय होतंय. या जर्नीमध्ये माझ्या सोबत राहा, असे तुम्ही आतापर्यंत सोबत राहिलात. आता पुढे जाऊन अजून मजा येणार आहे. वॉटरफॉलचं पाणी येते खाली. हा रस्ता जातो वॉटरफॉलच्या दिशेने वरती टॉपला, आणि आपली रॅपलिंग होणार आहे इकडे. हे जे वॉटरफॉल दिसतंय तिथे रॅपलिंग होणार आहे. आता बघूया कधी चालू होते रॅपलिंग. आता एवढं वरती जाऊन चढायचं आहे. आता तुम्हाला भेटतो टॉपला पोचल्यावर. गाईज आपण मगाशी पाहिला तो वॉटरफॉल खाली, तो हा आहे, आणि वरतून असा व्ह्यू दिसतो. पब्लिक हळूहळू वरती येते, आणि आपण त्या कॉर्नरला पोचणार आहोत. मित्रांनो तुम्ही पाहू शकता, हे पहिले दोघे जण जातात, त्यांचा ड्रोन शूट चालू आहे. आणि हे खाली असं आहे, पूर्ण घनदाट जंगल, सुंदर असं वातावरण आहे सह्याद्रीच्या खुशीमध्ये. आता बघूया, एवढा क्राऊड तर आलाय, जमा झालाय. आता पुढे बघूया, आणि आपण पोहोचलो आता टॉपला. तुला सॉरी बोल आता. स्प्लेंडर आता स्प्लेंडर आहे. चल काय कुठलं गाणं आलंय त्याच्या आयला, त्या गाण्याच्या स्प्लेंडर वाल्याच्या त्याच्या आयला, त्या याच्यापेक्षा जास्त स्प्लेंडर वाला जास्त फेमस आहे आजकाल. रॉयल एनफिल्ड वगैरे सर्व साईडला स्प्लेंडर. हाँ? बोल बोल बोल. मैं मराठी सीखती थोड़ी थोड़ी. लिटिल लिटिल उसके आगे वहाने सौकत काय चालू. करतो तुम्ही? जेवण करा. तू काय करते नाईस वन. अभी क्या कर रहे हो तुम? क्या कर रहे हो? क्या पी रहे हो? मी चहा पिती. चहा पिते. वाव. पिते. कुठे पिते? पाऊस पडले. पाऊस पडतोय. पडतो. ये पडतो यो. या वहाने सौकत चालवा. वहान जय शिवराय मित्रांनो, आपल्यासोबत आहे आता ओमकार जाधव, मी पण जाधव, हा पण जाधव. आता आपली जस्टच ओळख झाली या भावासोबत. मला पराग ट्रू याची ओळख झाली. आता मी आपल्या या ब्लॉग मध्ये याचं स्वागत करतोय. ओमकार, आता तू माझ्या ऑडियन्सला थोडं हे तुझी ओळख करून दे, आणि तू काय करतो तुझ्या लाईफ मध्ये, आणि तू पुढे जाऊन काय करणार आहे. ओके. सर्वप्रथम प्रथमेश धन्यवाद, आणि सगळ्या प्रथमेशचे जे चॅनल आहे तर त्यातल्या सगळ्या व्ह्युअर्सलाही मी धन्यवाद म्हणतो. आणि माझी ओळख हे आहे की मी इंटरनॅशनल माउंटेनर तर आहेच, जे की मी 100+ ट्रेक्स केलेले आहेत. हिमालयातले काही ट्रेक्स केलेले आहेत. इंटरनॅशनलमध्ये एव्हरेस्ट बेस किलिमांजारो केलेला आहे. माझं स्वप्न आहे 7 समिट्स करायचं, म्हणजे 7 कॉन्टिनेंट मधले 7 जे हायेस्ट माउंटेन्स आहेत ते कॉन्कर करायचं माझं स्वप्न आहे.
पण त्यासोबतच मी प्रत्येक गडावर जातो तिथे मी एक संदेश देतो. म्हणजे जसं की आम्ही आफ्रिकेतनं सुरुवात चालू केली, म्हणजे आफ्रिकेमध्ये अवयवदानाचा संदेश दिला. देन भैरवगडवर आत्महत्या नको, सन्मानाने जगा, शिवचरित्र वाचा, आत्मबळ वाढवा हा संदेश. देन AMK वर मुळामुठा नदी प्रकल्प स्वच्छता हा संदेश. देन वासोटा किल्ल्यावर जातीवाद नको, माणुसकी हाच धर्म. असे आम्ही भरपूर संदेश देतोय. आजही आम्ही इथं आलेलो आहे गंजराई वॉटरफॉल रॅपलिंगला. भारताचा स्वातंत्र्य दिन आहे, त्याचं आम्ही औचित्य साधून वॉटरफॉल रॅपलिंग करतोय. पण सोबतच आज संदेश द्यायला आज आम्ही बॅनर काही कारणास्तव आणला नाही, पण संदेश हा आहे की स्टॉप ड्रग्स अँड लिव्ह लाईफ ॲट फुलेस्ट. म्हणजे आपण बघतोय दादा की आज मुलं, तरुण पिढी जी आहे ती व्यसनाधीन होतीये आणि भरकटलेली आहे. कुठं ते भरपूर ड्रग्स, अल्कोहोल मेट्रो सिटी मध्ये पण जास्त आहे आणि रुरल सिटी पण खूप आता जास्त प्रचंड होतंय. प्रचंड वाढलेलं आहे. आणि मुलांमध्ये काय होतंय, मुलांचे विचार, मुलं हुशार आहेत, जेनझी पिढी जी आहे टॅलेंटेड आहेत, बट नो डाऊट, बट काय होतंय त्यांचे डायरेक्शन चुकतायत. पण त्यांना आपल्याला पुन्हा राईट ट्रॅकवर आणायचं आहे. तर ते कसं आणू शकतो, तर त्यांच्यामध्ये शिवचरित्र रुजवावं लागणार आहे. महाराजांचे विचार, महाराजांचे आदर्श त्यांना पुन्हा नव्याने सांगण्याची गरज आहे खरं तर आज. त्यामुळे माझा हा हेतू आहे की प्रत्येक गडावर जाऊन संदेश देणं. त्याने काय होईल, जनजागृती तर होईलच, पण असं काहीतरी आपण करू शकतो की समाज त्यातनं घडेल आणि समाजाला एक दिशा मिळेल. आपली परंपरा त्यांना आपण अर्थात आपली परंपरा, संस्कृती ही आपण जपली पाहिजे. म्हणजे बाहेरच्या देशामध्ये मी जेव्हा ट्रेकिंगला जातो तेव्हा आपल्या भारताचं नाव हे खूप मोठं आहे. म्हणजे जसं की आपली संस्कृती आहे, परंपरा आहे, पण काय होतं कुठेतरी आपल्याच लोकांना त्याचा विसर पडतोय. त्यामुळे माझा हा प्रयत्न आहे असं म्हणेन मी. खरं बघायला गेलं तर आपल्याच लोकांमध्ये जनजागृती नाही, त्यामुळे ते आपण पुढच्या पिढीपर्यंत पोहोचत नाही पोहोचत आहे. कारण की काही गोष्टी अशा आहेत ना, आपल्याच पूर्वजांना काय पुढच्या लोकांना देण्यात ते कमीपणा पडतोय, कमी पडत. करेक्ट. त्यामुळे ते एवढा मोठा गॅप पडलाय त्या गोष्टीमध्ये. पण आता तू जी मोहीम राबवतोय, मी असं बोलेन त्या मोहिमेसाठी खूप खूप शुभेच्छा. हो, तुझी मोठी जर्नी व्हावा असं सांग. अजून एक सांगायचं झालं असेल तर मला असं म्हणायचं की माझं आत्ताच एक पुस्तक प्रकाशित झालंय, जग जिंकलेल्या बापाचा हिंमत न हारलेला मुलगा. माझी स्टोरी ही खूप इन्स्पिरेशनल स्टोरी असं म्हणेन मी. तरुणांना खूप प्रेरणा मिळेल. मी सुद्धा डिप्रेशन, अँझायटी, सुसायडल थॉट मधून गेलेलो आहे. तेव्हा माझी जी अवस्था आहे ही तुम्हाला म्हणजे त्या पुस्तकातनं कळेल की मी ते कसं ओव्हरकम केलं. महाराजांचे शिवचरित्र मला माझ्या वडिलांनी सांगून मला कसं पुढे जाण्यास मार्ग दाखवला असं म्हणेन. आणि तीच एक स्टोरी आहे. मला वाटतं तुझ्या माध्यमातून आपल्या मित्रांनी ते पुस्तक खरेदी करून वाचावं. आणि ज्यांना कोणाला डिप्रेशन, अँझायटी असे काही आजार आहेत, हे खरं तर मोठे आजार आहेत. आज आपण त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, पण त्यातनं आपण एक जीव म्हणजे भरपूर जीव वाचू शकतो. पण मला असं वाटतं जर आपण जीव वाचू शकलो तर माझं पुस्तक आणि माझं जे काय चालू आहे मोहिमा ते कुठेतरी सार्थकी लागेल असं वाटतंय. सार्थकी लागेलच, पण ह्यामध्ये तुझा तो खडतर प्रवास आहे आणि त्यातूनच तू शिकून ह्या गोष्टी म्हणजे तू हे करतोयस, कंझ्युम केल्यास ह्या गोष्टी. नाहीतर तुझा हा खडतर प्रवास तू केलाच नसता तर तुला असंच मिळालं असतं, मग तू ह्या गोष्टीपर्यंत पोहोचलाच नसता. आणि तू जर बोलतोयस तुझं पुस्तक लॉन्च केलंय, पण ते पुस्तक लिहिण्यामागे पण खूप मोठं हे पाहिजे. असं कोणाचं काम नाही येते, म्हणजे काही पण लिहिणं आणि लोकांपर्यंत प्रेझेंट करणं. असंच करायचं असं तर कोण पण काय पण लिहून काय पण प्रेझेंट केलं असं सर्वांसोबत, पण तसं नाहीये. पण तू काहीतरी लिहिलं असेल, काहीतरी तुझं विचारधारा असेल, त्यामागे धोरण असेल आणि तुझे त्याच्यामध्ये स्पष्टपणे विचार दिसतील. आणि मी पण ऑडियन्सला सांगतो की जे भावाने आपल्याला पुस्तकाचं नाव सांगितलं, काय पुस्तकाचं नाव होतं? पुस्तकाचं नाव जग जिंकलेल्या बापाचा हिंमत न हारलेला मुलगा. आणि ते भाव कधी लॉन्च झालं आहे? हे आत्ताच एक महिन्यापूर्वी लॉन्च झालेलं आहे आणि जवळपास 250+ त्याचे प्रत विकलेले गेलेले. सांगायचं हेच आहे की तू जसं म्हणलास की तुला हे धाडसाने तू हे केलेलं आहे, तर मला ही प्रेरणा इथं मिळते. हे जे आपलं अखंड सह्याद्री आहे, तर या सह्याद्रीकडनं आपल्याला इतकी प्रेरणा मिळते खरं तर की आपल्याला सह्याद्री इतकं काही शिकवतो. म्हणजे जेव्हा आम्ही माउंटेनर आहे तर त्याबरोबर आम्हाला नेहमी हे शिकवलं जातं की तुम्ही कितीही मोठे झाला तरी पाय जमिनीत रुळले पाहिजेत. ग्राउंड टू अर्थ. म्हणजे बी हंबल, बी काइंड टू एव्हरीवन, हे आपल्याला सह्याद्री सांगत असतो. आणि तेच आहे, आपण किती मोठे झालो, आपण किती मोठमोठे पराक्रम गाजवतो, पण नेहमी पाय जमिनीवर पाहिजे.
आपल्याला खूप छान वाटलं भावा. नक्कीच जेवढं बोलू तेवढं कमी आहे. कमी आहे. ते तर व्ह्युअर्स ना हे सांगणं की तुम्ही पुस्तकही वाचा आणि सह्याद्रीमध्ये मन मोकळेपणाने सांगतो, तुम्ही घरातून बाहेर निघा हा. आणि सह्याद्री भटका. कारण खरं. की अनुभव तर खूपच अनुभवाच्या पलीकडचे सह्याद्री आहे. करेक्ट आणि एवढी खतरनाक लोक मिळतील ना ह्या सह्याद्रीमध्ये, तुम्ही खरं सांगतो हे ना मी शब्दात नाही सांगू शकत. Correct. कारण की मी आता जस्ट म्हणजे 2-3 वर्ष अगोदर चालू केलं आहे, म्हणजे ट्रॅकिंग वगैरे आपल्या मित्रांसोबतच हे केलं. पण मी ज्या ज्या लोकांना भेटतो ना त्यांचं माइंडसेट आणि त्यांची विचारधारा खूप वेगळीच असते. आणि Correct. असं कोण म्हणजे कोणाला असं गाईड करत नाही सहजासहजी. Correct. आता आपण कॉर्पोरेट मध्ये गेलो ना तर काय करतात माहितीये का, ते लोक एकमेकांचेच पाय पाय खेचतात. खिचायला बघतात. आपण बोलतो आपली माणसं, पण तिकडे कोण आपलं नसतं. पण असे विचारधारा ह्या सह्याद्रीतच मिळणार आणि ह्या मातीतच ते हे आहे. आणि सह्याद्री खरं सांगतो वेळ लावतं. वेळ लावत नाही. सह्याद्री हे आहे ना माणसं जोडायला शिकवतं हा. सगळ्यात महत्व. त्यामुळं आज आता बिहाइंड द कॅमेरा पराग दादा आहेत. हा तर पराग दादा आमची ओळख भैरवगडावर झालेली आहे. तिथपासून झालेला प्रवास अजून चालू आहे. म्हणजे चालू आहे. एका भेटीतच आपण एकमेकांची इतके जीवलग होतो हा. की ते काही सांगायची गरज नाही. म्हणजे खरंय. सह्याद्री ही शिकवतो आपल्याला. त्यामुळं नाही तुटत. खरंय. त्यामुळं मी तुला शुभेच्छा देतो प्रथमेश. तूही या ब्लॉगच्या माध्यमातून लोकांना खरं तर एक घडवतोय किंवा लोकांना एका राईट ट्रॅकवर आणतोय. तर तुलाही शुभेच्छा तुझ्या पुढच्या कार्यास आणि तुझे पुढचे ट्रेकही उत्तम चांगले लोक व्यक्तिमत्व भेटो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. भेटत राहू. नक्कीच. जय शिवराय, जय शंभूराजे. जय शिवराय. आपण ह्या क्षणाची आतापर्यंत वाट बघत होतो. तो क्षण आता लवकरच आला पुढे. आता रॅपलिंग करायला मी जातोय. बघूया कसा एक्सपिरियन्स असतो. इकडे गेल्यावर खाली गेल्यावर मग तुम्हाला भेटतो. तोपर्यंत तुम्ही कशी रॅपलिंग होती ती पहा. भेटूया खाली उतरल्यावर. मित्रांनो पाहू शकता तुम्ही आता आपली जर्नी स्टार्ट होईल. पाऊस पण जोरात आहे. बघा सर्व टॉपचा व्ह्यू आहे. हळूहळू बघूया पुढे जाऊन. तुम्ही किती टायमापासून करताय? लहानपणापासून. काय सांगाल तुम्ही ऑडियन्सला? हे चालू आहे कॅमेरा. तुमचं नाव काय? काय दिसतंय ते दिसतंय कव्हर होणार. हा मी लहानपणापासून करतो ना. आता रिक्रूट चालू दुसरे तिकडे असतं का? हा हा हा. नाव आहे खूप सह्याद्रीमध्ये. फ्लॅग द्या भाऊ. वगैरे काही कसं ना
हाताने हे करायचं आणि लेफ्ट हाताने वरती हे करायचं. तर तुम्ही आरामात उतरू शकता. खूप एडव्हेंचर आहे, खूप मजा येते. मित्रांनो तुम्ही पाहू शकता. एडव्हेंचर असं हे आहे. आलो शेवटी गाव खाली. मित्राचं नाव काय? सत्ताराम. किती टायमापासून करतो? 4 वर्ष झाली. हॅलो गाईज, मी वॉटरफॉल रेफलिंगचा आता व्हिडिओ पाहिलाच असेल. कसा हा थरारक अनुभव होता. माझा तर फर्स्ट टाईम होतं, पण तसं बघायला गेलं तर खूप छान एक्सपिरियन्स होता. एवढं काय हे वाटलं नाही, पण स्टार्टिंगला थोडं वाटत होतं की फर्स्ट टाईम करतोय, नर्वस होतो थोडा. पण नंतरला जे मुवमेंट चालू झाली, त्यांनी सांगितलं, त्यांनी गाईड केलं की असं 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 करायचं आहे. मग त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी तसं केलं. पण खूप छान अनुभव होता, फर्स्ट टाईम होतं. असे मी अजून थरारक अनुभव करण्याचा प्रयत्न करेन. पण खूप मजा आली हे एक्सप्लोर करायला. आता आपण जाऊया, थोडं लंच करूया आणि लंच करून झाल्यावर मग तुम्हाला भेटतो. लेट्स गो. आपली मित्रमंडळी चालले पुढे. पराग, तुझा हा अनुभव कसा होता वॉटरफॉल रॅपलिंगचा? गंजराई वॉटरफॉल एकदम फुल थरारक. आणि सर्वात शेवटचा म्हणजे मी रॅपल डाऊन झालो. आपण लवकर जाऊन आणि लेट हे झालं. सर्वात पहिला आपण गेलेलो म्हणजे मुंबईच्या बॅच मधून. हा, काही आमच्यासाठी नौके लीडर्स होते, ते आले फिरून वगैरे. हा, वरळीला राहतात, वर्लीकर आमचे आता खास झालेत. वर्लीकर साहेब, तुमचं काय म्हणणं असेल ह्या आजच्या ऍडव्हेंचर त्याच्याबद्दल? मस्त होता ऍडव्हेंचर. मी टेलला होतो म्हणून मी लास्ट होतो. हे घे बोल. मी हा ट्रेक ऍज अ टेल लीड करत होतो म्हणून मी लास्टला होतो. पण सर्वात शेवटच्या बॅचमेट मध्ये हे झालं असेल ना, तर मी लास्ट झालोय डाऊन. माझ्या आधी ओमकार झाला. पण मजा आली खूप. टोटल किती मुलं होती? टोटल आम्ही मुंबईवरून होते 26 लोक आणि पुण्यावरून होते ऑलमोस्ट 20 लोक. म्हणजे 50 अराउंड 50. आणि काही लोक बेस टू बेस पण आलेली, सो ते सगळं मिळून 50.
आणि तुझा कसा एक्सपिरियन्स होता, म्हणजे जे तू रॅपलिंग केली वॉटरफॉल रॅपलिंग? छान एक्सपिरियन्स होता, स्मूथ झालं सगळं, मजा आली. मजा आली. आता आपण कधी भेटणार वरलीला? आपण वरळीला भेटतोय जेव्हा तुम्हाला टाइम असेल, नारळी पौर्णिमेला किंवा नारळी पौर्णिमा होळीला वगैरे. चालेल, ऑब्विसली येऊ. ही मीटिंग डन आहे आपली. On डन camera डन बोलतोस. ऑन कॅमेरा या. चालेल. तर मित्रांनो, हा आपला प्रवास इथेच संपतोय. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. असेच भेटू तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.